इफ एल्स कंडिशन इन पायथन ह्यामध्ये काय होतं की एखाद्या प्रोग्रॅमरला गरज आहे की त्याने जे एक्सप्रेशन दिलं आहे की ती एक्सप्रेशन त्याला इव्हॅल्युएट करायचं आहे की ते ट्रू आहे की फॉल्स आहे. म्हणजे जे आपण एक्सप्रेशन दिलं आहे ते बरोबर आहे की चुकीचं आहे ते त्याला चेक करायचं आहे. मग त्यासाठी आपण इफ एल्स कंडिशनचा उपयोग करतो की जर ही गोष्ट म्हणजे आता एका ब्लॉकमधला जर कोड ट्रू असेल तर मग त्यातलं सगळं तो ब्लॉक एक्झिक्यूट होणार आणि जर नसेल तर कर्सर दुसऱ्या ब्लॉककडे जाणार. त्यालाच आपण इफ एल्स असे म्हणतो. तर आता ह्याचं प्रॅक्टिकल एक्झाम्पल काय असू शकते. तर आता इथं आपण एक इनपुट घेतलं. आता आपण एक व्हेरिएबल घेतला, इथं घेतलं इंट. आता आपल्याला इंटिजर व्हॅल्यू एंटर करायची. इंट इनपुट इथं घेतलं आपण एंटर युअर एज. एंटर युअर एज आणि इथं आपण राऊंड ब्रॅकेट कंप्लीट. आता इथं आपण प्रिंट घेतलं. प्रिंट आता आपल्याला इथं तुम्ही जी एज एंटर केली त्यात आपण इथं असा एक मेसेज लिहू शकतो की युअर एज इज, म्हणजे तुमची एज काय आहे की जी तुम्ही एंटर केली. तर आता इथं आपण हाय असं इथं व्हेरिएबल घ्यायचा, म्हणजे इथं जी आपण व्हॅल्यू देईल ती ह्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर होईल. मग आपण इथं ते व्हेरिएबल आपण इथं ॲक्सेस करू शकतो. आता आपण इथं काय केलं, इफ ब्लॉक्स घेतला. इफमध्ये लेस दॅन 80 जर 18पेक्षा जर लहान असेल तर मग आपल्याला मॅसेज प्रिंट कर यू कॅन नॉट ड्राईव्ह. आणि नसेल तर मग इल्स आपण डायरेक्ट मॅसेज लिहू शकतोय यू कॅन ड्राईव्ह. आता इथं काय होणार, तर इथं आता आपण आता इथं आपलं आउटपुट कसे येऊ शकते. आता आपण हे प्रोग्राम रन केला तर पहिल्यांदा आपल्याला एज विचारणार, तर आपण एंटर युअर एज. आता इथं आपण एज सपोज दिली 12. आता 12 दिल्यावर आता ही 12 व्हॅल्यू आता इथं पहिला आपला जो ई ब्लॉक्स आहे त्यातल्या मध्ये जाणार. मग आता एची व्हॅल्यू आपली 12 झाली. आता 12 लेस दॅन 18 म्हणजे 18पेक्षा लहान. 12 हे 18पेक्षा लहान आहे. तर मग ही कंडिशन आपली ट्रू झाली. मग आपल्या इथं यू कॅनॉट ड्राईव्ह हा मेसेज आपल्याला प्रिंट होणार. पण त्याच्या आधी आपण जी इथं व्हॅल्यू दिली 18 ती आपली हे आधी हा रन होणार युअर एज इज. आता आपण इथं युअर एज इज इथं आपण घेतलं 12. आता आपला इथं सेम आता इफमध्ये जाणार 12 आणि लेस दॅन 80 म्हणजे 18पेक्षा लहान 12 आहे. तर ही आपली कंडिशन ट्रू झाली. तर आपण इथं काय केलं, प्रिंट काय घेतलं यू कॅन नॉट ड्राईव्ह. जर समजा आता ही प्रोग्राम डबल रन केला आणि इथं आपल्याला तर फिरसे आपल्याला इथं एंटर युअर एज. आता समजा इथं आपण घेतली 19. आता 19 घेतली. 19 घेतल्यावर आपण इथं आपलं आधी युअर एज म्हणजे इथं आपली व्हॅल्यू आधी स्टोअर होणार. युअर एज इथं आपलं 20 म्हणजे 12. आणि आता इथं 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 आधी येणार. आता 12 जागा इथं किती येणार, इथे 19 आहे. आता 19 लेस दॅन 18 म्हणजे 19 हा 18पेक्षा लहान आहे. तर ही कंडिशन आपली इथं फॉल्स झाली. तर आता आपण हा ब्लॉक सोडून आपण दुसऱ्या ब्लॉकमध्ये गेलो आणि आता इथं आपलं मॅसेज काय, तर यू कॅन ड्राईव्ह. तर आता इथं आपल्याला मॅसेज आला यू कॅन ड्राईव्ह. तर हा आहे आपला पायथनमधील इफ एल्स कंडिशन, म्हणजे की तुम्ही त्याच्यावरून हे करू शकता की त्याच्यावर आपण जे एक्सप्रेशन दिले किंवा जे आपण कंडिशन दिली ती ट्रू आहे की फॉल्स आहे त्यानुसार ते आपल्याला एक्झिक्यूट करून देते.
समजा तर तुम्ही आता शाळेत जाणार आहेत आणि जर पाऊस येत आहे तर तुम्ही काय म्हणणार, जर पाऊस थांबेल तरच मी शाळेत जाणार. आणि जर समजा पाऊस थांबला तर तुम्ही जाणार आणि नाही थांबला तर मग तुम्ही घरी जाणार. तर ह्यासाठी आपण एफ एलचं कंडिशन रिअल लाईफमध्ये बी आपण यूज करू शकतो.